मागणी आहे, आत्ता नवीन यादी प्रचारित व्हायची आहे, त्याच्यावर तुम्ही प्रत्येक उमेदवार म्हणजे जुलैचं जरी कट ऑफ डेट दिली तर आम्ही म्हटलं ज्यांचं वय 18 वर्षे पूर्ण जुलैच्या नंतर होईल त्यांनाही मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांची नावं नोंदणी झाली पाहिजे, अशी मागणी याच्यावर केलेली आहे. आता आणखीन एक ह्या सगळ्या संदर्भातलं डबल रजिस्टर दुबार ते दिलं हे आता 18 वर्षावरील मुलाचं झालं. आणखीन एक मुद्दा आहे लोकल बॉडीच्या इलेक्शनचं सांगितलं ना, 18 वर्ष आहे की 18 वर्षाच्या वरच्या मुलांचा मुद्दा आहे. आता हे सगळे मुद्दे आम्ही व्हीव्हीपॅट तुम्ही वापरणार नाही का बरं? का व्हीव्हीपॅट नाही वापरत? म्हणजे इतक्या लबाड्या करण्याचा सगळा मार्ग शोधून ठेवलेला आहे आणि अलीकडे व्हीव्हीपॅट बद्दलचा सुद्धा शोध कसा लावलाय लोकांनी पाहिजे. बरं, माझा आणखीन एक सगळा प्रश्न आहे तुम्हाला, याच्या पलीकडे जाऊन ईव्हीएम मशीन बद्दल आम्ही ओरडाओरड केली का भाजपने केली होती? भाजपच्या सगळ्या नेत्यांचं माझ्याकडे आहे, दाखवून तुम्हाला, अगदी मोदी साहेबांपासून अडवाणींपासून आहे माझ्याकडे की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे होतात. ते आम्ही नाही बनवलो, तो आमच्या मुलूंचा भोगा तर सारखा बोलत होता ना, विसरलात का तुम्ही सगळेजण? तेही लक्षात घेतलं पाहिजे. असे मुद्दे सगळे आहेत. निवडणूक आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद आहे, तुम्ही आज भेटलेले आहात, मतदार याद्या दुरुस्त नाही आहेत, तरी या निवडणुका होतील का असं दिसतंय सध्या तरी? मला असं वाटतंय तर त्याच्यावर आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्र बसून या सगळं निर्णय घेतील, कोणतं पुढचं पाऊल उचलायचं. आज आम्ही सन्मार्गाने संविधान मार्गाने इथं येऊन भेटलो आणि त्यांना सगळं जे सांगितलेलं आहे. आता ते काय करतात ते पाहायला पाहिजे. ते नाही केलं तर काय करतात तर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.